नमस्कार नमस्कार. बांधणीच्या कवितांवर तुमचं स्वागत. मी अर्निका. आज लहान मुलांच्या खेळण्यांचा खोका घेऊन बसली आहे, कारण त्यांचा खेळ बघता बघता एक कल्पना सुचली आणि मग मी त्यांना विचारलं, नेऊ का तुमची खेळणी थोडा वेळ? तर त्यांच्या आईने सांगितलं, तुला हवं ते घेऊन जा, फक्त तुझं झाल्यावर आवरून ठेवायला विसरू नकोस, कारण यातल्या एका जरी तुकड्यावर चुकून जरी पाय पडला तरी या जन्मातली सगळी पापं एकाच क्षणात फेडायला लागतात की काय असं वाटेल, इतकं दुखणं वाट्याला येऊ शकतं. तर सगळं झाल्यावर आवरून ठेव. सगळ्यांच्या आया हेच काय सांगत असतात, पण मी विसरू नये म्हणून हा भाग झाल्यावर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की आठवण करा मला आवरून ठेवायची तरी. पण त्याआधी आपण मराठीतलं एक सगळ्यात सोपं वृत्त बघूया. अष्टाक्षरी हे खूप क्षमाशील वृत्त आहे. याच्यात नियम खूप कमी आहेत, त्यामुळे यात लिहिता येणं किंवा लिहितं होणं सहज शक्य आहे. नवीन कवींना सांभाळून घेणारं वृत्त आहे. ते का ते आपण बघूच. पण त्याआधी कवितेची एक ढोबळ व्याख्या करायची झाली तर ते लयीतलं बोलणं, असं आपण त्याला म्हणूया. आणि आपण बोलत असताना एरवीच्याच बोलण्यात किंवा आपापल्या नावात सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की काही अक्षरं म्हणायला आपल्याला कमी वेळ लागतो, काही अक्षरं जास्त वेळ घेतात. उदाहरणादाखल एक साधासा शब्द घ्यायचा म्हटला तर कशाला हा छान शब्द आहे. कशाला असं म्हणताना क पटकन म्हणून होतो, शा आणि लाला त्या मानाने वेळ लागतो. आता किती जास्त वेळ लागतो ह्याचं गणित काही बोलताना पक्कं नसतं. म्हणजे आम्ही ना गोकुळाष्टमीच्या उत्सवाला गावाला गेलो होतो एकदा, तर तिथे एक होते परिचयाचे. तर ते ना एरवीचं त्यांचं बोलणं नेहमी नॉर्मल वेगात असायचं, काही विशेष वाटायचं नाही त्याचं. पण त्यांच्या घरी कुठलं तरी फूल फुललं होतं आणि ते सतत म्हणायचे की या ना बघायला, आमच्या घरी एक फूल फुललं आहे. आम्ही विचारलं कुठलं फूल? तर म्हणाले की या ब्रह्मकमळ फुललंय. तर ते ब्रह्म, ते तोंडातून ते गुरु अक्षर येईपर्यंत अख्खं कीर्तन संपलेलं असायचं अक्षरशः. पण सांगायची गोष्ट अशी की आपण बोलताना असा काही नियम नसतो की छोट्या अक्षरांपेक्षा मोठ्या अक्षरांना दुप्पट वेळ लागेल वगैरे. कवितेत आपण असा दंडक घालून घेतलेला आहे. कवितेत आपल्याला व्याकरणाने हा दंडक सांगितलेला आहे की लघु अक्षर म्हणजे हा आपला स्वतःमध्ये पूर्ण असलेला असा एक ठोकळा, लघु अक्षर बाराखडीतलं क, ते म्हणायला जेवढा वेळ लागतो किंवा ते अक्षर जेवढा काळ व्यापतं त्याच्या बरोबर दुप्पट काळ गुरु अक्षर व्यापतं. म्हणजे क, शा आणि ला ही झाली कशाला या शब्दाची नक्षी. बिल्डिंग ब्लॉक्स नावाचा एक भाग लघु गुरु ही सगळी अक्षरं सांगणारा मी तपशिलात केला आहे, तो तुम्ही सवडीने बघूच शकता. पण तो बघितला नसेल तर आत्ता काम अडायचं काही कारण नाही, कारण आपल्याला अष्टाक्षरीसाठी लघु गुरु काहीच बघायची आवश्यकता नाही. त्याचं कारण असं की अष्टाक्षरी हे अक्षरवृत्त आहे. अक्षरवृत्तांची रचना सैलसर असते, जास्त त्यांची बांधणी सैलसर असते. तर म्हणजे काय की त्यात नियम फक्त एका चरणात किंवा एका ओळीत किती अक्षरं यावी एवढाच असतो. अष्टाक्षरीमध्ये लोकगीतं अनेक लिहिलेली आहेत आणि त्या सैलसर रचनेचा वापर अशासाठी होतो की प्रत्येक अक्षर हे जरा ओढाळ, खेचून म्हटलेलं असतं, गुरु करून म्हटलेलं असतं. आता आपण आपल्याच नावांची नक्षी बघायची झाली या ठोकळ्यांबरोबर, तर खात्रीने जे हा एपिसोड बघणार आहेत त्या काही नावांची नक्षी करून बघूया का? मी आईच्या नावाने सुरुवात करते. शुभदा. तर शु रस्व आहे, उकार, भ लहानचं अक्षर आहे बिचारं गरीबचं, आणि दा गुरु अक्षर आहे, मोठं अक्षर आहे, शुभदा. आता इंग्लंडमध्ये तिला हाक मारतात तशी मारायची झाली तर ते शुभाजा असं होईल आणि मग त्या लघु भचा आपल्याला गुरु बा करायला लागेल. पण आलं तुमच्या लक्षात. माझं नाव करायचं झालं तर होईल अर
नि का. पण अष्टाक्षरीमध्ये अक्षरवृत्तांमध्ये प्रत्येक अक्षरच गुरु आहे असं समजून लिहिल्यामुळे हे आपल्याला असे निळेच ठोकळे एकामागोमाग एक 8 जोडायला लागतील गुरु अक्षरांचे. यासाठी परफेक्ट उदाहरण कुठलं माहिती आहे? अरे संसार संसार. आणि त्याची चाल पण इतकी छान आहे की त्यात ते वृत्त किती ओढाळ आहे हे कळतं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. खेचून खेचून प्रत्येक अक्षर. मगाचपासून मी सोपं वृत्त म्हणतीये, पण ते फक्त टेक्निकली. आता बहिणाबाईंनी त्याच्यात जे काही काम करून ठेवलंय, जे काही लिहून ठेवलंय, जे काही गाऊन गेल्यात त्याच्यावर अजून ते समजून घेण्यासाठी PhD्या पडतायतच आपल्या. आपण कधीच ते डिकोड करायचा प्रयत्न करतोय, समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. तर टेक्निकली सोपं. आता आपल्या ओळखीची अजून कुठली बरं गाणी आहेत अष्टाक्षरीतली? बहिणाबाईंचं तर बहुतेक साहित्य त्यातलं आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. सोपानदेव चौधरींची कविता मला मराठीवरची नेहमी आठवते आणि मी या ज्या ज्या अष्टाक्षऱ्या म्हणते ना त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. जरूर जाऊन वाचा आणि काही असतील त्या मी यूट्यूब शॉर्ट्समध्ये म्हणूनही टाकेन. तर सोपानदेवांच्या कवितेतल्या या 4 ओळी मला फार आवडतात की मराठी लिपीबद्दल त्यांनी काय म्हटलंय, भाषेबद्दल. जैसे लिहू तैसे वाचू, जैसे लिहू तैसे वाचू, जैसे बोलू तैशा खुणा, जे जे लेखी तेच मुखी ऐसा मराठीचा बाणा. आणखीन ओळखीची वादळवाटचं शीर्षक गीत. थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले. आता हा खेळ खूप इंटरेस्टिंग आहे की या अष्टाक्षऱ्या एकमेकांच्या चालीत म्हणून बघा. थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले हे शब्द अरे संसार संसाराच्या चालीत, किंवा काळ्या मातीत मातीत तिफन चालते या गाण्याच्या चालीत वादळवाट म्हणून बघा. किंवा बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीजा हवी निगराणी हवी मायेची पाखर, लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर. हवी अंधारल्या राती चंद्र किरणांची साथ, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. अंकुराचे होता रूप होई रोपट्याचे झाड, मुळ्या रोवून रानात उभे राहील हे खोड. निळ्या आभाळाच्या खाली प्रकाशाचे गीत गात, बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत. नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, नाही झाला महावृक्ष जरी नसे कल्पतरू, फुला फळांचा त्यावरी नाही आला रे बहरू. क्षणभर विसावेल वाटसरू सावलीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. आता चाली देताना कवितांचा अर्थ बघून संगीतकारांनी खूप विचार करून चाली दिलेल्या असतात. त्यामुळे चालींचं वांग करण्यासाठी एकमेकांच्या चाली एकमेकांना म्हणा असं नाही म्हणत आहे, पण वृत्त एकमेकात कसं बसतं, ती अक्षरं कशी फिट बसतात हे बघायला, हे समजून घ्यायला म्हणून म्हणा. बोरकरांशिवाय एपिसोड पूर्ण होत नसतो. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे, कड्या कपारीमधून घट फुटती दुधाचे. माझ्या गोव्याच्या भूमीत सुखाहून गोड व्यथा, माझ्या गोव्याच्या भूमीत सुखाहून गोड व्यथा, रामायणाहून थोर मूक उर्मिलेची कथा. काय सुंदर कविता आहे माझ्या गोव्याच्या भूमीत. माडगुळकरांची एक सुख नावाची कविता आहे की एक आजोबा कुत्रा आणि एक पिल्लू कुत्रा जे एकमेकांशी बोलत असतात आणि एकमेकांना विचारत असतात की तुला सुख कुणा ठाई आढळलं, कशात सापडलं असं. तर शॉर्ट्समध्ये मी ती म्हणेन कविता नक्की. आणखीन कुठली आठवते का? तुम्हाला आठवत असलेल्या अष्टाक्षऱ्या सांगा. संदीप खरे. राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला, मिठीतून सावळ्याच्या रंग सावळा लागला. मग आपण हे करून बघूया. 8 ठिपके 4 ओळी अशी नक्षी करूया यावेळी. प्रत्येकाने लिहून बघा. प्रत्येक ओळीत
8 अक्षर आली पाहिजेत. 4 ओळी लिहा आणि एक दंडक असा धरा, की दुसऱ्या ओळीत म्हणजे दुसऱ्या ओळीचं आणि चौथ्या ओळीचं यमक जुळलं पाहिजे. म्हणजे बघा ना, बहिणाबाईंच्या कवितेत पण कसं उदाहरण आहे, की तिची उलुशीचं चोच पहिली ओळ, तेच हात तेच बोट, दुसरी ओळ बोट. तिची उलुशीचं चोच तेच हात तेच बोट, तुले दिले रे देवाने 2 हात 10 बोट. दुसऱ्या आणि चौथ्याचं यमक. करून बघा. तुमच्या कविता वाचायला मी आतुर आहे, उत्सुक आहे. त्यातल्या काही मी पुढच्या भागात वाचूनही दाखवेन. आणि काहीतरी राहतंय का? आठवेल मला चुकून पाय पडला की. भेटत राहू. बांधणीच्या कविता बघत राहा.